USP युनिक सेलिंग प्रपोजिशन. तुमचा ग्राहक तुमच्याकडूनच प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस का घेतो याचं सोपं उत्तर म्हणजे USP. याचा एक प्रत्यय मला एकदा पाणीपुरीवाल्याकडे आला. मी एकदा पाणीपुरीवाल्याकडे गेलो होतो आणि पाणीपुरी खात होतो. 20 रुपयाची त्याची एक प्लेट होती आणि त्याच्यापासून हार्डली 10 फुटाच्या अंतरावर एक रस्त्यावर ठेला घेऊन आणखीन एक पाणीपुरीवाला होता आणि त्याच्याकडे तीच पाणीपुरी 6 पुऱ्यांची 12 रुपयाला होती. मी ज्याच्याकडनं पाणीपुरी खात होतो, पाणीपुरी खाता खाता मी त्याला विचारलं की अरे बाबा, तुझी 20 रुपयाला पाणीपुरी आहे आणि ह्याची 12 रुपयाला आहे, तर तुझ्या धंद्यावर त्याच्यामुळे इम्पॅक्ट नाही होत? त्याने मला हसत हसत सांगितलं, नाही साहेब, नाही होत आहे. म्हटलं असं कसं सांग? तर त्यांनी सांगितलं की सर, सगळ्यात आधी मी जी पाणीपुरी बनवतो त्याची जी रेसिपी आहे त्यामध्ये मी चिंच टाकतो, अजून काही इन्ग्रेडियंट्स त्याने सांगितले आणि त्याच्यामुळे त्या पाणीपुरीला हा स्वाद येतो. लेकिन उसके पानीपुरी में ना ये सब चीज नहीं है और उसके पास जो लोग जाते हैं ना, उनको सस्ते में चाहिए रहता है, इसके लिए उनके पास जाते हैं. मेरे पास जो आते हैं उनको स्वाद चाहिए रहता है, इसके लिए वो मेरे पास आते हैं. स्वाद हा ह्याचा USP होता, स्वस्त ते त्या 12 रुपयाच्या पाणीपुरीवाल्याचा USP होता. तुमचा USP काय आहे आणि तुमच्या USP साठी तुमचा ग्राहक तुमच्याकडे येतोय का हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.